मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कामिनीने कमळीसमोर मोबाईलमधील रेकॉर्डिंग प्ले करताच आता कमळीने कामिनीचे थोबाड फोडलेले असते. कारण कामिनीने आता इकडे हद्द पार केलेली असते आणि त्याचमुळे कमळीने आता इकडे कामिनीचे थोबाड फोडून तिला तिची लायकी दाखवलेली असते. ह्या सर्व गोष्टी आपल्याला या आजच्या ट्विस्टमध्ये जाणून घ्यायच्यात, पाहायच्यात. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. तर आता प्रेक्षकांनो, आपण पाहतो की जेव्हा कामिनी बरी होते आणि बरी झाल्यानंतर पुन्हा ती आता इकडे कमळीच्या म्हणजे गौरीच्या सिद्धटेकला जाऊन पोहोचते. आता तिथे जाऊन पोहोचल्यानंतर तिच्या हातामध्ये कमळीचा फोटो असतो. गावामध्ये चौकशी करते, ह्या मुलीला तुम्ही कुठे पाहिलंय का? त्यावर गावकरी तिला सांगतात, अहो ही तर कमळी आहे, अख्ख्या गावकऱ्यांची लाडकी लेक आहे, ही गौरीची मुलगी आहे, म्हणजेच तिचे एक आजोबा आहेत, आबा. तेव्हा ती म्हणत असते, पण ते आता कुठे राहतात? अहो असं काय करताय मॅडम? अहो ते आबा आता इथे हयात नाही आहेत, त्या आबांचं अकाली मृत्यू झाला आहे. मग त्यांची मुलगी? अहो त्यांच्या मुलीचं एक घर होतं आणि कोणीतरी एक बाई आली आणि त्या मुलीचं घर जाळून निघून गेली बघा. मग ही कुठे असती? अहो ही तर मुंबईला शिक्षणासाठी गेलेली आहे. आणि पण असं म्हटल्यानंतर आता कामिनी म्हणत असते, मग ह्या मुलीला माहिती नाही का? अहो नाही ना, त्या मुलीला तिचे आबा वारले आहेत ही सुद्धा गोष्ट कोणीच सांगितली नाही. आणि जी तिची आई आहे ना सरू, ती आता कुठे गेली, काय करते, ह्या गोष्टी अजिबातच माहिती नाही आहेत कोणाला. मग आता कामिनी विचार करत असते, बाप रे, म्हणजे आतापर्यंत मी कमळी राजेंची मोठी मुलगी नाहीये ह्या गोष्टी सांगण्याचा सर्वांना प्रयत्न करत होते आणि असं दाखवत होते की नाही, राजेंची मोठी मुलगी ही कमळी नाहीये. पण इथे तर हे सगळं चित्र असंच दिसतंय. म्हणजे बघ ना, आता जेव्हा राजांचं आणि इकडे गौरीचं लग्न झालं त्यावेळेस त्याला एक बाप होता, मग तो बाप म्हणजे आबाच असेल ना. ह्या सगळ्या गोष्टीचे पॉईंट आता इथे कामिनी जोडते आणि त्यानंतर मुंबईच्या घरी येते. आता मुंबईच्या घरी आल्यानंतर आपण पाहतो की आता कामिनी खूपच जास्त टेन्शनमध्ये असते आणि कामिनी टेन्शनमध्ये असताना आता रागिणी तिला विचारते, अगं काय झालं आई, तू जेव्हापासून बाहेरगावी जाऊन आलीस ना तेव्हापासून तू थोडीशी टेन्शनमध्येच आहेस. बोल ना आई, काय झालेलं आहे? काय एवढा कसला विचार करतेस? तेव्हा कामिनी म्हणत असते, अगं काय सांगू, कसला विचार करते म्हणून काही विचारू नकोस. अगं मी जेव्हा सिद्धटेकला गेले होते आणि तिथे घडलेला प्रकार कामिनी आता इथे तिला सांगते आणि म्हणत असते, तुला एक गोष्ट सांगू, आपल्याला असं वाटत होतं की कमळी इथे राजेंची मोठी मुलगी नाहीये, पण तसं अजिबातच नाही, कमळीच ही राजेंची मोठी मुलगी आहे. काय सांगतेस काय? हो, आणि मी गावाला जाऊन आले. लास्ट टाईम जेव्हा मी गावाला गेले होते आणि लास्ट टाईम गावाला गेल्यानंतर ज्या स्त्रीचं मी घर जाळलं होतं ती कमळीचीच आई आहे. काय काय सांगतेस काय? हो, ह्या सर्व गोष्टी मी खऱ्या सांगते. पण आता एक गोष्ट आपल्याला असं धमाका करता येईल, कोणती आणि कसली गोष्ट धमाके करता येईल असं ती विचारते. अगं तुला एक गोष्ट सांगू का, त्या कमळीला माहीतच नाहीये की तिचे आबा घरामध्ये गावामध्ये जिवंत नाही आहेत. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट सांगू का, तिची आई जी आहे ना सरू म्हणजेच गौरी, ती सुद्धा तिथे राहत नाही, ती कुठेतरी पळून गेली आहे. कारण तिला राहण्यासाठी तिथे घरच नव्हतं आणि त्यामुळे ती तिथून कुठून तरी कुठेतरी पळून गेली आहे. ह्या सर्व गोष्टी आता इथे ती बोलत असते. त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते, म्हणजे मग आता काय, आपण कमळीला तोडायचं, असं नाही तर अशा पद्धतीने तिला तिला आता आपण टार्गेट करायचं. तर अनिका म्हणत असते, ग्रॅनी आजी हे तुझं काय चाललंय ना मला काहीच कळत नाही. पण आता कामिनी मात्र काही केल्या गप्प बसत नाही. कामिनी म्हणत असते, आता बघच मी काय करते ते. असं म्हणून आता कमळीचा हात पकडते आणि कमळीचा हात पकडूनच तिला हॉलमध्ये घेऊन येते. आता कमळीचा हात पकडून हॉलमध्ये घेऊन आल्यानंतर इथे कमळी म्हणत असते, पडवाजी काय करताय हे सगळं तुम्ही? तुमची हे सगळं काही करण्याची हिंमत कशी झाली? त्यावर ती म्हणत असते, अगं असं काय म्हणतेस, हे सगळं काही करण्याची हिंमत कशी झाली हा प्रश्न तू मला विचारतेस? कारण तुला एक गोष्ट सांगू का, मला तुला काहीतरी दाखवायचे. तेव्हा कामिनी मोबाईलमध्ये त्या माणसांचं बोलणं तिने रेकॉर्ड करून आणलेलं असतं आणि ते रेकॉर्डिंग आता इकडे ती कमळीसमोर पकडते. आता ते रेकॉर्डिंग कमळीसमोर पकडल्यानंतर गावकऱ्यांनी असं सांगितलेलं असतं की इकडे जे काही आबा आहेत ते जिवंत नाही आहेत आणि इथे त्या कमळीची मुलगीसुद्धा हे गाव सोडून निघून गेली आहे. हे जेव्हा रेकॉर्डिंग आता इकडे ती ऐकवते त्याच वेळेला आता इथे कमळी कामिनीचं थोबाड फोडत असते.
कामिनीच्या सनकण कानाखाली वाजवते आणि कामिनीच्या कानाखाली वाजवल्यानंतर कामिनी मात्र रडायला लागते. ती म्हणत असते, काय चाललंय तुझं हे? तेव्हा कमळी म्हणत असते, तुम्हा लोकांचं हे सर्व काय चाललंय? तुमची हिंमत कशी झाली माझ्या आई आणि आबाविषयी ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलण्याची? तुम्ही समजता कोण स्वतःला? आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आहात तरी कोण? चल असं म्हणून ती आता कामिनीचा हात पकडते आणि कामिनीचा हात पकडूनच ती अक्षरशः तिला आता इथे ओढत ओढतच देवी आई समोर नेत असते आणि म्हणत असते, कुठल्या आणि कशा पद्धतीने किती खालच्या घराला जाल? तुम्हाला जर मला ह्या घरातून बाहेर काढायचंय, तुम्हाला मला आणि माझ्या आजीला इथे दूर करायचंय, तर तुम्ही असा घाणेरडा डाव इथे कसा खेळू शकतात? हे बघा, माझी आई आणि माझे आजोबा म्हणजेच माझे आबा हे जित्ते आहेत, जिवंत आहेत, त्यांना काहीच होऊ शकत नाही. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मला इथे नाही सांगू शकत, असं सुद्धा आता इकडे कमळी बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर कामिनी म्हणत असते, अगं कमळे, ह्या असल्या भ्रमात तू राहू नकोस. तुला नाही माहिती तुझे आबा इथे जिवंत नाहीयेत. आणि त्यावर कमळी म्हणत असते, ओ कडूआजी, आता थोबाड फोडलंय तेवढं कमी नाहीये का? जर आता जास्त कमी बोलत राहिलात ना तर राहिलेले दात सुद्धा किंवा बत्तीशी सुद्धा बाहेर काढायला मी कमी करणार नाही. आबा म्हणजे माझं जीव की प्राण, आई म्हणजे माझा जीव की प्राण. इथे आलो आणि मला माझे बाबा भेटले, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दुखतायत का, खुपतायत का, असं ती बोलते. आणि हे सगळं काही ऐकल्यानंतर आता कामिनीची चांगलीच आता इथे पाचावर बसलेली असते. तर आता कमळी मात्र थोडीशी अस्वस्थ असते. आता ती कामिनी बोललेल्या त्या सर्व गोष्टींचा विचार करू लागते आणि ते सगळं विचारत असताना आता निंगी तिला विचारते, कमळे खरं खरं सांग, काय झाले? तू थोडीशी टेन्शनमध्ये आहेस, सगळं काही ठीक आहे ना? तेव्हा ती म्हणत असते, हो सगळं ठीक आहे. नाही कमळे, खरं खरं सांग, काय झाले? मला तुझ्याकडे पाहून असं अजिबातच वाटत नाही की तू ठीक आहेस म्हणून. तेव्हा कमळी झालेला सगळा प्रकार इथे निंगीला सांगत असते. आता निंगी म्हणत असते, ह्या कडूआजीला तर ना चांगलं झोडलं पाहिजे. तुला सांगू का कमळे, ही लोक ना मुद्दामून असं करतायत. त्यांना असं वाटत असेल की आपण त्या घरी राहतोय ना, त्यामुळे हे सगळं काही ते त्या पद्धतीने करतायत असं म्हणून. आता तेवढ्या तिथे बंड्या आलेला असतो आणि बंड्या आल्यानंतर इकडे तो म्हणत असतो, काय गे पोरींनो, कसला एवढा विचार करताय? तेव्हा निंगी म्हणत असते, अरे काही नाही, त्या कडूआजीनी बघ ना आज काय केलंय ते. आणि तेव्हा कमळी म्हणत असते, ऐक ना बंड्या, काही कर, पण मला ना आई आणि आबासनी लय भेटा वाटलंय बघ. मला त्या कडूआजीच्या बोलण्यावर काही विश्वास नाही रे, पण तरीसुद्धा मला तिला भेटण्याची बघण्याची फार इच्छा आहे रे. बघ ना, मी जेव्हा इकडे मुंबईला आले ना तेव्हापासून मी आबासनी 2 शब्दसुद्धा फोनवर बोललो नाहीये, आईला सुद्धा मी बोललो नाही रे. काही ना काही कारण येतच आहे. बंड्या ऐक ना, चल ना गावाला जाऊया आपण, असं आता इकडे ती बंड्याला बोलत असते. पण बंड्याला तर माहिती आहे की आबा ह्या जगातच नाही आहेत म्हणून. आता बंड्या काय उत्तर देईल? तेव्हा बंड्याला आता ऋषीचा कॉल येतो आणि ऋषीचा कॉल आल्यानंतर बंड्या थोडंसं बाजूला जाऊन बोलतो आणि तेव्हा ऋषीला ह्या सर्व गोष्टी तो आता इथे सांगत असतो की कमळी आता म्हणते की मला गावाला जायचंय म्हणून. त्याच वेळेला ऋषीला सुद्धा आता इकडे फार मोठा प्रश्न पडलेला असतो की आता नेमकं कमळीला काय आणि कशा पद्धतीने उत्तर द्यावं. काय सांगू मी कमळीला की तिच्या आबा ह्या जगात नाहीतच म्हणून? हे सगळं आता तो विचार करत असतो. पण कामिनी मात्र गावाला का गेली असेल आणि तिने ह्या सगळ्या गोष्टीचा का बरं शोध घेण्याचा पुन्हा प्रयत्न केला असेल, हा प्रश्न ऋषीच्या मनामध्ये पुन्हा येऊन थांबलेला असतो. तर आता प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट आणि त्याचसोबत ट्विस्ट जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन ट्विस्ट सोबत. तोपर्यंत पाहत रहा कमळी.